नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण इथे ईद स्पेशल शिरकुर्मा कसा करायचा ते बघणार आहेत। शिरकुर्मा खूप छान झालेला आहे, एकदम दाटसर आणि रंगही खूप छान आलेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात अगोदर मी ते दूध गरम करून घेतलं होतं आणि नंतर आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये थोडंसं साजूक तूप घालून घ्यायचं। साजूक तूप घालून झाल्याच्या नंतर आपण जी बाजारामध्ये एकदम बारीक आकाराची शेवई मिळते, ती शेवई साजूक तुपामध्ये टाकून घ्यायची आणि एक 10 मिनिट त्याला छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायची। हवं तर तुम्हाला बाजारामध्ये भाजलेली सुद्धा शेवई मिळते, पण आपली ही शेवई भाजलेली नाही, त्यामुळे छान भाजून घ्यायची तुपामध्ये। आणि बाजारात विकत भाजलेली जी शेवई मिळते ती सुद्धा तुम्ही थोडंसं तुपामध्ये भाजून घेऊ शकता। आपली शेवई छान भाजत आहे, त्याला थोडंसं लालसर रंग आलेला आहे। नंतर ती भाजलेली शेवई एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। नंतर त्याच कढईमध्ये आपण थोडंसं साजूक तूप टाकलेलं आहे। साजूक तूप टाकून त्यामध्ये आपण सुक्का मेवामध्ये किसलेलं खोबरं किंवा तुम्ही खोबऱ्याचे काप सुद्धा घेऊ शकता। किसलेलं खोबरं तुपामध्ये टाकून छान त्याला परतून घ्यायचं। त्याचा लालसर रंग येईपर्यंत खोबरं छान परतून घ्यायचं। नंतर आपण इथे सुक्का मेवामध्ये थोडेसे बदामाचे काप घेतलेले आहेत, काजू आणि अक्रोड सुद्धा घेतलेला आहे। बदाम सुक्या खोबऱ्यामध्ये भाजून घ्यायचं। नंतर कट केलेले काजू सुद्धा भाजून घ्यायचे आणि जे अक्रोड कट केलं होतं ते सुद्धा छान खरपूस लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। आणि आपण जी शेवई भाजून ठेवली होती ती सुद्धा त्यामध्ये टाकून सर्व जिन्नस एकत्रित मिक्स करून घ्यायचं। नंतर आपण इथे दूध गरम करून घेतलं होतं, ते दूध शेवईमध्ये टाकणार आहेत आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम कमी करायची आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कारण कोणाकोणाला कमी गोड आवडतं आणि काही जणांना जास्त गोड आवडतं, म्हणून मी साखर कमीच टाकली आहे। आणि हवं तर अजून तुम्हाला दूध पाहिजे असेल तर तुम्ही वरून थोडंसं दूध टाकू शकता। आणि सर्व जी आपली खीर आहे ती मिक्स करून घ्यायची आणि त्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची। एक 10 ते 15 मिनिट उकळी काढल्याच्या नंतर शेवई आपली असं दाटसर आणि रंगही खूप छान येतो। एक 10 मिनिट छान खीर शिजवून घ्यायची। आता इथे आपली खीर तयार झालेली आहे, एकदम दाटसर आणि त्याचा रंगही खूप छान आलेला आहे। या ठिकाणी शिरकुर्मा तयार आहे। जर तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सोपी रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।